चंदगड बस डेपोला नवीन बसेस उपलब्ध. संग्रामसिंह अडकुरकर यांनी आमदारांचे मानले आभार. चंदगड आगाराला नवीन बसेस उपलब्ध झाल्यामुळे चंदगडसह गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी व वेळेवर प्रवासाची सुविधा मिळणार आहे. विद्यमान आमदार शिवाजी पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बसेस उपलब्ध झाल्या आहेत. याबद्दल भाजपा कोल्हापूर जिल्हा प्रदेशाध्यक्ष संग्रामसिंह अडकुरकर काय म्हणतात ते पहा. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड. नमस्कार, मी संग्राम अडकुरकर, भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रवक्ता. आज विशेष करून आपल्यासमोर लाईव्ह येण्याचं कारण, कालच मिळालेल्या माहितीनुसार आपल्या चंदगड विभागासाठी 5 नवीन बसेसची अलॉटमेंट या ठिकाणी महाराष्ट्र शासन दरबारी झालेली आहे. आणखीन एक 5 बसेस लवकरच अलॉट करतील असा विश्वास देखील त्यांच्यामार्फत मिळालेला आहे. हा सर्वच गोष्टीचा पाठपुरावा गेले 1.5 वर्ष सन्माननीय आमदार शिवाजीराव पाटील साहेब शासन दरबारी करत होते. या सर्वच गोष्टी इतक्या सहज नाही झाल्या. त्यासाठी अथांग असे प्रयत्न निश्चितच करावे लागतात आणि ते करतात. आणि जे डोळ्याने पाहत होते, विद्यार्थ्यांचे असेल, महिला वर्गाचे असेल किंवा आपल्या नागरिकांचे असेल, होत असलेले हाल, होत असलेले त्यांना म्हणजे त्रास जो आहे, ह्या सर्वांचा कुठंतरी एक वेगळ्या पद्धतीची सुरुवात म्हटलं तर नवीन गाड्या आणून त्यांच्यासाठी थोडी सवलत चांगली देता कशी येईल, हा सातत्यपूर्वक आमदार साहेबांचा पाठपुरावा होता. मी या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष आणि लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार मानतो. अभिनंदन नाही, आभार मानतो की त्यांनी निश्चितच पहिल्यापासून सन्माननीय शिवाजीराव पाटील साहेबांचे एक विशेष असा आशीर्वाद ठेवलेला आपण पाहतोय. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री सन्माननीय प्रताप सरनाईक साहेब आपले देखील आभार मानावेच लागतील, कारण आपल्या आदेशानेच या गोष्टी पारित झाल्या. तर त्या पद्धतीचा पाठपुरावा जो आमदार साहेबांनी सन्माननीय प्रताप सरनाईक साहेबांच्याकडे केला होता आणि त्यावरती सरनाईक साहेबांनी मारलेला शेराई या ठिकाणी मी आपल्याला दाखवतोय. तर मनापासून जनतेच्या आपल्या चंदगड विभागाच्या अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर आणखीन 5 गाड्या येतील तसा विश्वास बाळगतो. अजून जास्त गाड्या लागल्या तरी अजून त्यात कुठं शिवाजीराव पाटील साहेब कमी पडणार नाहीत, हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि मनापासून आभार मानतो. आमदार शिवाजीराव पाटील साहेब आपले धन्यवाद.